मामी पहला उनको पेट दुख रहा था, फिर हमें यहाँ से उनको एआर हॉस्पिटल को लेकर गए। वहाँ जाने के बाद उन्होंने बोले कि ऑपरेशन करने के बाद मालूम होता कि क्या प्रॉब्लम है। और फिर उन्होंने ये भी बोले कि ऑपरेशन से पहला मैं गारंटी नहीं देता, उनको ऑपरेशन ले जाने से पहला फर्स्ट एडमिट करते टाइम क्या बोले थे, गारंटी देतू मैं बोले थे। फिर बाद में वो भी नहीं कर को बोले। फिर बाद में ऑपरेशन सक्सेसफुल हुआ कर को बोले होने के बाद फिर बाद में कर को कहेगा तो बाद में लिवर को इफेक्ट पड़ रहा कर बोले। हर बार नमूना नमूना बोल रहे थे। जब इंसान को पानी होना तो उसकी फुल बॉडी दिमाग पानी सेंस करेगा नहीं, उसे तुम्हें पागल बोल को कैसा बोल सकते हैं। यूटीवी न्यूज में स्वागत है आप सभी दर्शकों का। मैं हूं सानिया। आइए देखते हैं आज की ताजा खबर। बेके बेको बेके बेको ಎಆರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಾಡಿದಂತ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಗೆ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಬೇಕೇ ಬೇಕು. ನುಜ್ಜತ್ ಪಟೇಲ್ ಅವರ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣವಾದಂತ ಡಾಕ್ಟರ್ ತೌಸೀಫ್ ಮಮದಾಪುರ್ ಅವರಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ. ಬೇಕೇ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು ಎಆರ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಎಆರ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಬಡವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲೇಬೇಕು ಎಆರ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಧಿಕ್ಕಾರ. ಬೇಕೇ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು. ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಅನ್ಯಾಯ ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಅಯ್ಯಯ್ಯೋ ಅನ್ಯಾಯ ಬೇಕೇ ಬೇಕು ಬೇಕೇ ಬೇಕು. ಇದು ಕೆಲಸ ಆಗ್ಬೇಕು ಸಾಹೇಬ್ರು, ಸ್ವಲ್ಪ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಸಾಹೇಬ್ರ. ಇವತ್ತಿನ ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ನುಜ್ಜತ್ ಪಠಾಣ್ ಅನ್ನುವ ಒಂದು ಮಹಿಳೆಯ ಮೇಲೆ ಇವತ್ತ ತೌಸೀಫ್ ಮಮದಾಪುರ್ ಎಆರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹೊಟ್ಟಿ ನೋವುಗೋಸ್ಕರ ಹೋಗಿರ್ತಾರ ಚಿಕಿತ್ಸೆಗೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರ ಆ ಮಹಿಳೆಯನ್ನ ಇವರು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿ ಆ ಆಪರೇಷನ್ ಸಕ್ಸಸ್ ಆಲಾರ್ದೇನೆ ಇವತ್ತ ಸಾವಿಗೆ ಆ ಮಹಿಳೆ ಆ ಸಹೋದರಿ ಸಾವನ್ನು ಒಪ್ಪಿದ್ದಾರೆ. ಆ ಡಾಕ್ಟರ್ ಮಮದಾಪುರ್ ಅವರು ಇವತ್ತ ಅವರು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಇದ್ರು ಕೂಡ ಸಾಹೇಬ್ರ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾವುದೇ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಆ ಎಆರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಕಾನೂನು ಕ್ರಮಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ತನಕನೂ ಆಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತ ಕ್ಲಿನಿಕ್ ಅನ್ನು ಹಾಕೊಂಡು ಇವತ್ತು ಜನರ ಜೀವನದ ಜೊತೆ ಚೆಲ್ಲಾಟುತ್ತಾ ಇರುವಂತ ಇವತ್ತಿನ ಈ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗಳು ಇವರಿಗೆ ನಾವು ದೇವರತ್ತ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜೀವನ ಜೊತೆ ಚೆಲ್ಲಾಟ ಆಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಈ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ ಸಾಹೇಬ್ರ. ತಕ್ಷಣನೇ ಆ ಡಾಕ್ಟರನ್ನ ಹಾಗೂ ಆ ದವಾಖಾನೆಯನ್ನ ಕಡಿವಾಣ ಹಾಕಿ ಸೀಸ್ ಮಾಡಿ ನೇರವಾಗಿ ಆ ಆರೋಪಿ ಯಾರಾದ್ರೂ ಇದ್ರ ಡಾಕ್ಟರ್ ಅನ್ನೋದು ಇವತ್ತ ಸೋಲಾಪುರ್ ಅಲ್ಲಿ ಅಶ್ವಿನಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹೋಯ್ದ್ರು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಅವರೇ ಸ್ವತಃ ಅವರೇ FIR ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಡಾಕ್ಟರ್ ಮ್ಯಾಗೆ. ಮಹಿಳೆ ಎಲ್ಲ ಕೂಡಿ 28 ವಯಸ್ಸಿನ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ಮೇಲೆ ಈ ತರ ಒಂದು ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಸಾಹೇಬ್ರ. ದಯಮಾಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ತಕ್ಷಣನೇ ಕಾನೂನು ಕ್ರಮವನ್ನು ತಗೋಬೇಕು ಸಾಹೇಬ್ರ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆ ಕೂಡ ಅವ್ರ ಮೇಲೆ ತಕ್ಷಣನೇ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಸಂಘಟನೆ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ಸತ್ಯ ಶೋಧ ಸಂಘಟನಾ ಸಮಿತಿಯಿಂದ ಸೋಮವಾರದೇವಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ದಯಮಾಡಿ ತಕ್ಷಣನೇ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಿಕೊಡ್ಬೇಕು ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸಾಹೇಬ್ರ. ಬರ್ ಸರ್, ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡ್ಬೇಕು, ಸೀರಿಯಸ್ ತಗೋಬೇಕು. ಯಾರಿಗೂ ಆಗ್ಬಾರ್ದು, ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ಬಾರ್ದು. एक काम कर तो हमारे मामी पहला उनको पेट दुख रहा था, फिर हमें यहाँ से उनको एआर हॉस्पिटल को लेकर गए। वहाँ जाने के बाद उन्होंने बोले कि ऑपरेशन करने के बाद मालूम होता कि क्या प्रॉब्लम है। और फिर उन्होंने ये भी बोले कि ऑपरेशन से पहला मैं गारंटी नहीं देता, उनको ऑपरेशन ले जाने से पहला वैसा बोले।
बाद में करके पहला फर्स्ट एडमिट करते टाइम क्या बोले थे, गारंटी देतू मैं बोले थे, फिर बाद में वो भी नहीं कर को बोले, फिर बाद में ऑपरेशन सक्सेसफुल हुआ कर को बोले, होने के बाद फिर बाद में कर को कहे का तो हूँ कर बोल को बाद में लिवर पे इफेक्ट पड़ रहा कर बोले, हर बार नमोना नमोना बोल रहे थे। जब इंसान को पानी होना तो उसकी फुल बॉडी दिमाग पानी सेंस करेगा नहीं, उसे तुम्हें पागल बोल को कैसा बोल सकते हैं, उन्होंने पागल हो रही कर को बोले उन्होंने, फिर बाद में लिवर पे इफेक्ट पड़ रहा बोले, ऐसा वैसा 2-3 नमूने का अलग अलग बोल को ऑपरेशन फेल कर को फिर हम ना सोलापुर को भेजे, हमें वहां से गए पैसे भरे तक आगे भी जाने दिए नहीं, पेशेंट को भी छोड़े नहीं, फिर वहां से उसके बाद हमें अश्विनी क्लिनिक उन्होंने 1,19,000 समथिंग कुछ तो बोले थे, मेरे को भी एग्जैक्ट पता नहीं है, वो अदना क्लियर करें बिल सब, हाँ पैसे भरे। फिर बाद में उनको वहां से अश्विनी हॉस्पिटल को लेकर गए, वहां जाने के बाद उन्होंने बोले तुम्हारा पेशेंट पूरा लास्ट स्टेज पर है, ऑपरेशन फेल हुए, तो इन्होंने ऐसा लापरवाही की वजह से उनको ना इन्होंने पानी देने दिया। हाँ चलो मानते ही अगर कौन सा भी अगर ओटी हुआ तो पानी नहीं देते, लेकिन फिर भी इतनी लापरवाही इन्होंने नहीं करना था। पहले अगर बीजापुर में कहा तो दिखाए थे क्या इनको? नहीं, पेट में दर्द हो रहा था, क्या हो रहा था? सिर्फ पेट में दर्द हो रहा था उनको, दूसरा कुछ भी नहीं हो रहा था। नहीं, स्कैनिंग करे थे फर्स्ट, 2 भी स्कैनिंग काटे तो उनको एक्टोपिक प्रेगनेंसी, लेकिन क्वेश्चन मार्क बता रहा था, एक्चुअल में क्या है वो बोले नहीं थे उन्होंने, रीजन नहीं बताए थे, 2 बार स्कैनिंग करे तो भी रीजन नहीं बताए। 3 से 4 डॉक्टर समथिंग उन्होंने बाहर से बुलाए थे, क्योंकि वो खुद कैंसर के डॉक्टर है, तो इसलिए वो नहीं बोले। पेट दुख रहे करके बोल रहे तुम्हें, हाँ कैंसर का डॉक्टर कहीं के इलाज किया है इनका? हाँ, तो फिर हमारे को तो पता नहीं, सजेशन पे लेके गए ना, हम सजेशन पे लेके गए, कैंसर का डॉक्टर है क्या है हमना मालूम नहीं, उनको मालूम है नहीं, अब उन्होंने क्या समझ को पकड़े हमारे पेशेंट को, उनको मालूम, तो उन्होंने डायरेक्टली ऐसा नहीं पकड़ सकते, उन्होंने बोल सकते ही नहीं, हमना थोड़ी मालूम है कि उन्होंने कैंसर के डॉक्टर है, उन्होंने बोलना नहीं हमना। हाँ फिर देखिए आपको वहाँ सोलापुर में क्या डॉक्टर क्या बोले वहाँ उन्होंने बोले लास्ट स्टेज पे है पूरा तुम्हारा पेशेंट, बोल के बोले उन्होंने क्या हुआ? ऑपरेशन फेल करे करके बोले उन्होंने, जो पहले तुम्हें करे लापरवाही की वजह से ही ऑपरेशन फेल करे, और उन्होंने यहाँ से रिपोर्ट भी नहीं दिया कि उन्होंने कौन सा ऑपरेशन करे। वहाँ नेक्स्ट जब हमें हॉस्पिटल को लेकर गए, वहाँ ना रिपोर्ट दिया ना क्या कुछ भी, यहाँ से क्या क्या करे सो कुछ भी रिपोर्ट उन्होंने वहाँ नहीं दिए, डायरेक्ट हमारा पेशेंट गए। आपको जब सोलापुर जो बोले तो क्या आपको रेफर लेटर किए थे? रेफर लेटर दिए थे, हाँ रेफर लेटर दिए, लेटर दिए आपको? लेटर में होगा कुछ लिखे थे, पेशेंट कंडीशन कुछ भी नहीं लिखे थे, दे दिया कि क्या हुआ था, रिपोर्ट में सब क्वेश्चन मार्क था, बोलते सब रिपोर्ट में क्वेश्चन मार्क। तो अभी आप क्या करें? अभी यहाँ पर क्या करें आप? अभी हमारे को जस्टिस चाहिए। यहाँ पर क्या करें आप? डीसी को हम लेटर देने के लिए आए हैं, क्योंकि हमें जस्टिस चाहिए, क्योंकि डॉक्टर ने ऐसा किया है हमारे साथ, इंसाफ चाहिए हमारे को। हम लोग आए हैं यहाँ पर। हाँ अभी आप वो डॉक्टर पर क्या आप कार्रवाई करने की मांग कर रहे हैं? हाँ, क्योंकि हमने सुना है, क्योंकि इससे पहले भी जब हमारे पेशेंट को ऐसा हुआ तो कुछ और लोग भी बोल रहे थे कि उनके भी कुछ पेशेंट्स के साथ ऐसा हुआ है। हाँ, 2 लोगों को भी मारेंगे थे ना, ऐसे हादसे हुए वहाँ पर? हाँ हुए हॉस्पिटल। आप कैंसर पेशेंट दूसरा ऑपरेशन करने की जरूरत नहीं करना, आप जो है वही करना, दूसरा पेशेंट आए तो आगे जाओ बोल के बोलना ना, थोड़ी अपने पास रख ले कि ऐसा पेशेंट को करेंगे। वो छोटी बच्ची है, उनकी नानी है, उनकी अम्मी है, कहाँ जाए, किसके सहारे रहे वो, उनको कौन देखने वाले, उनका सहारा चाहिए ना, तो इसीलिए इंसाफ चाहिए। हमारे भाभी को तो सब लोग आज हम यहाँ जमा हुए हैं, हमारे भाभी को इंसाफ चाहिए। उनकी छोटी 5 साल की बच्ची है, कौन देखेंगे उसको, उसकी मम्मी को छीन लिया डॉक्टर ने। अब जब आने वाले अपना सब करके छुप गया डॉक्टर। अच्छा चलते गए पेशेंट, और दवाई खाने में जाने के वक्त पूरा चलते जाके बेड पे सोने तक, ऑपरेशन ओटी पे जाने तक बात की है वो हमारी भाभी। अच्छा पहले ले गए हो, चलते गए? नॉर्मल चलते बात करते गए, ओटी होने के बाद तो कुछ भी होश ही नहीं था, पानी भी देने सब रख के भी ऐसे ही अंदर जाने दिए नहीं, मिलने और जैसा तुमको होश आ रहा था ना, बेहोशी की इंजेक्शन दे रहे थे वो। हाँ, जैसे ही होश आ रहा था वो कुछ बोलने की कोशिश कर रहे थे, वैसे ही पीछे पीछे सुन के इंजेक्शन दे रहे थे। उम्र कितनी थी? उनकी 30-28 बीच में थी। बच्चे कितने थे? एक 5 साल की लड़की है उनको। हाँ रायना नाम बोलो, राहीना, नाम बोलो, उनका नाम क्या है? नुसरत पठान।
समाचार क्या ही बोले तो मेरी बहन का पेट दुख रहा था, पेट दुखने से AR हॉस्पिटल को लेके गए। लेके जाने के बाद तो क्रिटिकल है, तुम्हारी बहन का बहुत जल्दी ऑपरेशन करना करके बोला। कौन बोले? ये DR हॉस्पिटल, AR हॉस्पिटल कहाँ पर आता? तौसीफ इनाम ममदापुर, ये हकीम चौक के पास आता। अच्छा, उसको ऑपरेशन को लेके गए, अंदर ब्लड कम था उसका, 4 पॉइंट था, इमरजेंसी क्रिटिकल है करके बोला डॉक्टर। बोलने के बाद ऑपरेशन किया 3 दिन के बाद चौथी दिन को क्या बोला, 2 दिन, तीसरे दिन को क्या बोला, दोपहर में लीवर को सूज आ रही इनको, दूसरे हॉस्पिटल को लेकर जाना करके बोला। बोलने के बाद और ऑपरेशन करने के उधर 3 डॉक्टर को बाहर से मंगाया था, उन्हें पीछे ठहरा था डॉक्टर। पीछे ठहरने के बाद तीनों डॉक्टर सक्सेस नहीं होने के बाद लास्ट स्टेज पे AR हॉस्पिटल और डॉक्टर ठहर के वो ऑपरेशन किया। करने के बाद खुद उनका स्टॉप बोला मेरे को, तीनों डॉक्टर से सक्सेस नहीं हो बोल के लास्ट स्टेज पे AR हॉस्पिटल डॉक्टर उन्होंने आके पूरा कंप्लीट किया ऑपरेशन को। वो ऑपरेशन पूरा फेल हो गया। और एक बात मेन पॉइंट क्या है बोले तो इसमें सोलापुर को जब PM को लेके गए उधर, वो रिपोर्ट पूरी ओरिजिनल भेजा नहीं उन्हें कुछ भी, और PM को भी अंदर ले जाने नहीं दे रहे थे। इसके बाद 2 डेथ हुई बीजापुर में क्या सोलापुर में 2 घंटे के बाद डेथ हो गई इसकी, और PM को जल्दी लेके जा रहे थे। नहीं, पूरा इसमें रिपोर्ट में क्वेश्चन मार्क था। उनका खुद स्टाफ का लड़का बोला ये 3 डॉक्टर से सक्सेस नहीं हुआ, हमारे डॉक्टर आके सक्सेस करे बोल के, और इसके ऊपर सख्त से सख्त सजा होना चाहिए और उसका लाइसेंस सब रद्द होना चाहिए। बच्चे कितने हैं इनको? एक बच्ची है, 4 साल की बच्ची है, क्या उम्र क्या? नाम क्या है उनका? नुसरत पठान। उम्र कितनी दिन की? उम्र 28-30 के करीब थी। ये जो हॉस्पिटल गए थे किस वजह से गए थे? क्या उनका पेट दुख रहा बोल के लेके गए थे उधर। ये पहले से समस्या थी क्या वो बीच में? नहीं, अभी भी 2 दिन में। उसके बाद में गए वहाँ पर पेट दुख रहा? हाँ, पेट दुख रहा बोल के गए, और उधर 2 घंटे के बाद पुलिस भी फोन लाके बोले के बाद में भी उन्हें वो पूरा रिपोर्ट सेंड नहीं करा था। अभी आप क्या कर रहे हैं? अभी आप क्या कर रहे हैं? अभी DC ऑफिस का है, और उसको सख्त से सजा मिलना चाहिए, और उसका लाइसेंस और हॉस्पिटल पूरा बंद होना चाहिए। मेरा नाम समीर मन्यार। ಹೊಟ್ಟಿ ನೋಸಾತಿ ಅಂತೇಳಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಹೋಗಿದ್ರು ನಾವು, AR ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹಕೀಮ್ ಚೌಕ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರು ಏನಂದ್ರು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದವರು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾರ್ಮಲ್ ಇತ್ತು, ಏನೂ ಇದ್ದಿಲ್ಲ, ಗಾಡಿ ಮ್ಯಾಗ ಕುಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಮಳೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರು ಏನಂತಾರೋ ಅವ್ರು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಐತು ಅದು ಐತೆ ನಾವ ಮಾಡೋದು ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಂದಿದ ಮ್ಯಾಗ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿ ರಾತ್ರಿ ಸುಮ್ ಕೂತ್ರು. ಮರ್ದಿವ್ಸ ಏನಂತಾರ ಪೇಷಂಟ್ ಆಪರೇಷನ್ ಸರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಪೇಷಂಟ್ ತಲೆ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಅದು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವ ಮಾಡತ್ತು ಮಾಡಿ. ಮರ್ದಿವ್ಸ ಏನಂತಾರ ನಮ್ ಕಡೆ ಇದು ಪೇಷಂಟ್ ಇದು ಇಲ್ಲ, ನೀವು ಬೇರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಹೋಯ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇದು ಮಾಡಿದ್ರಿ. ಹಿಂದಾಡಿ ನಾವು ಸೋಲಾಪುರ್ಗೆ ಹೋಯ್ತು. ಸೋಲಾಪುರ್ ಹೋಯ್ದ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರು ಏನಂದ್ರು ಸೋಲಾಪುರ್ ಡಾಕ್ಟ್ರು ಇಲ್ಲ ಇವ್ರು ಭಾಳ ಆಪರೇಷನ್ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಏನ್ ಫೈಲ್ದಾಗ್ನು ಬರ್ದಿಲ್ಲ, ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಐತಿದು, ನೀವು MLG ಮಾಡಿದ್ರು ನಾವು ಪೇಷಂಟ್ ಹಿಡಿತೀವಿ ಇಲ್ಲ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸೋಲಾಪುರದವ್ರು ಪೇಷಂಟ್. ನಾವು MLG ಮಾಡಿದ್ವು. MLG ಮಾಡಿದ್ಮ್ಯಾಗ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ರಿಪೋರ್ಟ್ ನೋಡಿ ನಾವು, ಅವ್ರು ಏನ್ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅದ್ರಾಗ ಬರ್ದೇ ಇಲ್ಲ ಏನೇನು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು MLG ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ, ಇಲ್ಲ ನಾವು ಪೇಷಂಟ್ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾವು MLG ಮಾಡಿದ್ವು. MLG ಮಾಡಿದ್ವು ಒಂದು ಅರ್ಧ ತಾಸ ಒಳಗೆ ಅವ್ರದ ಡೆತ್ ಆಯ್ತ್ರಿ. ಡೆತ್ ಆಗಿ ಅವ್ರೇ AR ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಮದಾಪುರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಹಾ ಅಲ್ಲಿ ಇದು ಸರ್ಕಾರ ಸೋಲಾಪುರದಾಗ ಅವ್ರ ಸಿವಿಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅವ್ರು ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡಾರ, MLG ಮಾಡ್ಕೊಂಡ. ಅಶ್ವಿನಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹೋಗಿದ್ದೇವ್ ನಾವು, ಅಶ್ವಿನಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್. ಹಾ ಇದು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಅದಾನತ್ರಿ ಅವ. ಇವ ಆ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಇದ್ದಿ ಲೇಡೀಸ್ ಹೇಳೋದ ನಮಗ್ ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಮೋಸ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವ್ರು ನಮ್ಮ ಮಳೆಯಾಗಿ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ರಿ ಅದು. ನಾವ್ ಇರ್ಲಾ ಟೈಮ್ ಪಟ್ಟಿನ ಒಯ್ದಾನ್ರಿ. ಸಂಜೆಗೆ ಹೋಗಿದ್ಮ್ಯಾಗ ಹಿಂಗ್ ಹೇಳಿ ಇದ್ದಿಲ್ಲ ಇದಾರ ಸುದ್ದಿ ಹೇಳಿದ್ರು. ಮತ್ ಮರ್ದಿವ್ಸ ಮುಂಜಾನೆ ಹೇಳ್ತಾರ ಅವ್ರು ತಲಿ ಸುದ್ದಿ ಹೇಳ್ತಾರ, ತಲಿ ಸುದ್ದಿ ಇಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು, ಅದು ಇಲ್ಲ ಅಂತ ನಾವ ಹೇಳ್ತಾರ. 1 ಲಕ್ಷ 1.5 ಲಕ್ಷ ಮ್ಯಾಗ ತುಂಬಿರ್ ನಾವು. ಹಾ ನಾವು ಜಿಲ್ಲಾ DC ಆಫೀಸ್ ಬಂದೀವ್ರಿ. ಅವ್ರ ಕಡೆ ನಾವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿವಿ, ಅವ್ರದ್ದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ರದ್ದು ಆಗ್ಬೇಕು, ಅವ್ರ ಲೈಸೆನ್ಸ್ ರದ್ದು ಆಗ್ಬೇಕು. AR ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಶ್ವಿನಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಇದ್ರಾಗ. ಅವ್ರು ಉಲ್ಟಾ ನಮಗ್ ಸರಿಯಾಗಿ ಎಲ್ಲಾ ಹೇಳಿ ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲಾ ಇದು ಅಲ್ಲಿ ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ಕಳ್ಸಿದ್ರು, ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ಮಾಡಕ್ ತಯಾರಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಕೇಳಿದ್ರು ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ರೂಮ್ದವ್ರು ಡಾಕ್ಟರ್ದವ್ರು ಇದ್ರಾಗ ಫೈಲ್ದಾಗ ಇದೇ ಇಲ್ಲ, ಅವ್ರ ಏನ್ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದ್ರಾಗ ಏನು ಬರ್ದಿಲ್ಲ. ನಾವ್ ಏನಾದ್ ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ಮಾಡಕ್ ತಯಾರಿದ್ದಿಲ್ಲ. ಅವ್ರು 1 ತಾಸ 2 ತಾಸ ಮ್ಯಾಗ ಪೊಲೀಸರು ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರು, ಫೋನ್ ಎತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್. 2-3 ತಾಸ ಮ್ಯಾಗ ಹಿಂದಾಡ್ಸಿ ಕೈಲಿಂದ ರೇಟಿಂಗ್ ಒಳಗೆ ಬರದ್ ಕೊಟ್ಟಿದ್ಮ್ಯಾಗ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಚಯ ಹಚ್ಚಿ ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ಮಾಡಿ ತಗೊಂಡ್ ಬಂದೇವ್ ನಾವು. 28 ಐತ್ರಿ, 28-29 ಐತ್ರಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಅಶ್ವಿನ್ ಪಠಾಣ್. ಒಂದ್ ಹುಡುಗಿ ಐತ್ರಿ ಸಣ್ಣ ನಮ್ದು, 4 ವರ್ಷದಿಂದ ಐತ್ರಿ.
ನಿಜಾತ್ ಪಠಾಣ್ ನೀವೇನಾಗುತ್ತೆ ಅವರಿಗೆ? ನಾ ಅವ್ರ ಗಂಡ ಆಗಿದ್ರಿ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಸರ್? ಯಾಶಿನ್ ಪಠಾಣ್. ಯಾವ ನ್ಯಾಯ ಬೇಡಕ್ ಬಂದಿರೋದು? ಹಾ ನ್ಯಾಯ ಬೇಡಕ್ ಬಂದೀವಿ ನಾವು. ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರ ಇವತ್ತ ಆ ಮಹಿಳೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ನೋವನ್ನು ತಗೊಂಡ್ ಹೋಗಿರ್ತಾಳ. ಏನ್ ಅವ್ನು ಹೊಟ್ಟಿ ನುಸ್ಲಾಗತ್ತಿರ್ತದ. AR ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಹೋಗೋ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಹೊಟ್ಟಿ ನುಸ್ತಿರ್ತದ. ಆ ಹೊಟ್ಟಿ ನೋವುಗೋಸ್ಕರ ಅವರು ಆ ಮಹಿಳೆಯನ್ನ ತಮ್ಮ ಹೊಟ್ಟಿ ತೋರಿಸುವಂತ ಒಂದು ನೋವಿನ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ AR ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮಮದಾಪುರ್ ಅನ್ನುವಂತ ಒಬ್ಬ ಡಾಕ್ಟರ್, ಅವ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್, ಇವತ್ತ ಆ ಮಹಿಳೆಯನ್ನ ಆ ಸಣ್ಣ ವಿಷಯಕ್ಕ ಅವ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಅಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದ. ಇವತ್ತ ಇಂಥ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಇವ್ರು ಅನೇಕ ತರದ ಇವ್ರು ಏನಾದ್ರು ಡಾಕ್ಟ್ರೇ ಇದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರ ಅವರು ಒಳ್ಳೆ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನ ತಗೊಂಡು ಏನ್ ಇವತ್ತು ಅವ್ರ ಬಲ್ಲಿ ಅವ್ರ ಮನೆಯವರಿಗೆ ಕರೆಸಿ ಈ ತರ ಐತಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಯಾವುದೇ ತರದ್ದು ಅವರಿಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರಲ್ಲ ಅವ. ಇವತ್ತ ಈ ರೀತಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಈ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆದವರು ಈ ಮಮದಾಪುರ ಡಾಕ್ಟರ್ ಮ್ಯಾಗ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಸಾವು ಒಪ್ಪಿ 15 ದಿವಸ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಇವತ್ತ ಸೋಲಾಪುರ ಅಶ್ವಿನಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದಾಗ ಅಲ್ಲಿದಿಂದ FIR ಡಾಕ್ಟರ್ ಕಳಿಸ್ತಾರ ಇಲ್ಲಿ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆದವರು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಉತ್ತರಗಳೆಲ್ಲ ಆ ಮನೆಯವರಿಗೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಯಾವುದೇ ತರದ್ದು ಕರೆದು ವಿಚಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ. ಇವತ್ತ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಆರೋಗ್ಯ ಸಚಿವರು ಹಾಗೂ ಈ AR ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಈ ಮಮದಾಪುರ ಡಾಕ್ಟರ್ ಹಾಗೂ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅವು ಎರಡು ಕೂಡ ಬಂದ್ ಆಗ್ಬೇಕು. ಇವತ್ತು ಸೀಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಯಾವ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ ಅದು? ಇದು ಹಕೀಂ ಚೌಕ್ ನಲ್ಲಿ ಬರ್ತದ. ಹಾ, ಈ ಹಕೀಂ ಚೌಕ್ ನಲ್ಲಿ ಬರ್ತದ. ಇದು ಒಂದೇ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದದ. ಇನ್ನ ಎಷ್ಟು ಕೇಸ್ಗಳದಾವ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರ ಈಗ ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆ DHO ಅವರು ಇವರು ಕೂಡ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಚ್ಚೆತ್ಕೊಂಡು ತಕ್ಷಣನೇ ಅಲ್ಲಿ ಏನ ವಿಚಾರಣೆಗಳ ಏನು ನಡೆದದ ಅನ್ನೋಂಥದ ಅಲ್ಲಿ ತಾವು ಸ್ವತಃ ಹೋಗಿ ನೋಡ್ಬೇಕಂತಂದು ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಈ ಸಂಘಟನೆ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಕೂಡ ಹೇಳ್ತೇವೆ. ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಾಗ ಏನಾದ್ರೂ ಆ ದವಾಖಾನಿ ಬಂದ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಡೀ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಅಲ್ಲ, ರಾಜ್ಯದೊಳಗೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಕೂಡ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಈ ನುಜ್ಜತ್ ಪಟೇಲ್ ಅನ್ನುವ ಒಬ್ಬ ಸಹೋದರಿ ಈಕಿನ್ಗೋಸ್ಕರ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟವನ್ನ ಆಗ್ತದ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಸೋಮುರಣದೇವಿ, ಸತ್ಯಶೋಧಕ ಡಾಕ್ಟರ್ अन्नाभाऊ साठे संगठना समितिया लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए YouTube एक्सप्रेस को सब्सक्राइब कीजिए, साथ में बेल आइकॉन को भी क्लिक कीजिए। साथ ही साथ लाइक, शेयर और कमेंट करना ना भूलिए।